प्रेक्षकांनो, अतिशय उत्कृष्ट रिव्ह्यू आहे आजचा, थोडासाही स्किप करू नका. खूपच सुंदर डायलॉग आहेत. अगदी तुम्हाला तंतोतंत सांगायचा प्रयत्न केला आहे मी. मुक्ताचा आणि तिच्या आईचा अपमान झाल्यामुळे वातावरण जरा घरामध्ये तंगच आहे. मिहिका बिचारी प्रत्येकाला पाणी वगैरे द्यायचा प्रयत्न करत असते आणि मग तिचे वडील विचारतात, काय झालंय नक्की, कोणीतरी बोला ना. मग मुक्ता तिच्या आईवरती ओरडते. माधवीताई म्हणतात, काही नाही झालं, आपण जेवूयात सगळेजण, चला. आता मुक्ता चिडते आणि म्हणते, आई तू का केलंस असं, का वागलीस तू असं. मुक्ताचे वडील विचारतात, कुठे गेली होतीस माधवी. तेव्हा मुक्ता सांगते, ही सागरच्या ऑफिसमध्ये गेली होती. का गेली होतीस आई. माधवीताई म्हणतात, मला वाटलं तो तुला आवडतो. तेव्हा मुक्ता म्हणते, अगं आई, आवडतो म्हणल्यावर एखाद्या माणसाची पे स्लिप जाऊन चेक करणं शोभतं का तुला आई. माधवीताई म्हणतात की माझा हेतू वाईट नव्हता. तेव्हा मुक्ता म्हणते, आई तुझा हेतू वाईट असू शकत नाही, तू माझी आई आहेस, पण दरवेळेला चुकीच्या केलेल्या गोष्टीचं समर्थन देता येत नाही ना. मुक्ताचे वडील म्हणतात, का केलंस माधवी असं. माधवीताई रडायला लागतात आणि म्हणतात, बोला सगळे, मलाच बोला, सतत मला आरोपीच्या पिंजऱ्याखाली उभं करा. मुक्ता म्हणते, हो आई, केलंय तुला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं, कारण तुझं वकीलपत्र पण नेहमी मीच घेत असते ग, आणि त्याच्यामुळे मला काय काय ऐकावं लागतं ना, तू बघितलं नाहीस का ग आता. अगं आई, मान्य करून टाक ना, यावेळेला सगळीच्या सगळी चूक तुझीच होती ग. अगं आई, मी कोणाचा तरी फोटो बघतेय म्हणून तू त्या माणसाला स्टॉक करतेस, त्याची सॅलरी विचारतेस तू. अगं आई, सिरियसली. अगं काय झालंय तुला, अशी नव्हतीस तू आधी कधी. अगं मला न विचारता काहीही बोलून जातेस चार चौघात. अगं तावातावाने हिरिरीने कधीतरी सिद्धच करायला निघतेस, कशासाठी करतेस तू हे. अगं परवा तर त्या मुंजीत माझ्या वतीने तू अनाऊन्सच करून टाकलंस की माझ्या आयुष्यात कोणीतरी आहे. बरं, ह्यानंतरही मी तुला सपोर्ट केला, सगळ्यांसमोर खोटं बोलले मी तुझ्यासाठी, आहे कोणीतरी माझ्या आयुष्यात म्हणून. अगं कशासाठी आई हे सगळं, सगळ्यांसमोर तू खोटी पडू नयेस ना म्हणून केलं मी. अगं आई, मला कळतच नाहीये. बरं चल, मी परत येताना तुला बोलले होते, मी म्हणाले होते ना की काही नाहीये आमच्यात, मग तू विश्वास का नाही ठेवलास आई. अगं विश्वास सोड, तू त्याच्याही पलीकडे गेलीस ग आई. आई, मी लहानपणापासनं सतत तुला सगळं सांगत आलीये ना ग, मग माझ्या आयुष्यातलं इतकं गोड सिक्रेट मी तुझ्यापासनं लपवेल का ग आई. अगं नजर चोरत लाजत तुला बिलगून मला नाही का सांगायला आवडणार तुला आई, की अगं माझ्या आयुष्यात कोणीतरी आलंय, आपण वाट बघत होतं ना, तो मुलगा आलाय, ती खास व्यक्ती आली आहे. पण नाही आई, तुला ना सतत घाईच असते सगळ्याची. अगं जे आपसूक तुझ्यापर्यंत येणारच आहे ते नाही, मना तुला ना असं ओरबाडूनच घ्यायचंय, असंच करत असते तू आई. आणि काय लागलं बघ ग हाताला आपल्या, अपमान झाला ग, तोही या अशा फॅमिलीकडून. अगं ही फॅमिली आपल्याला म्हणते की मुलीचं लग्न होत नाही म्हणून तुम्ही आमच्या डोक्यावर तिला मारायला निघालाय. तो सागर, अगं तो मला ऐकवतो की मी त्याच्या मुलाच्या आधाराने त्याच्या घरात घुसायचा प्रयत्न करतेय. अगं आई, सणावाराला त्यांच्या घरातल्या छोट्या मुलीला हे ऐकावं लागतं की तुझी आई बेशरम आहे. असे संस्कार असलेल्या घरातला तो सागर माझे संस्कार काढतो, माझी लायकी काढतो, तुझी लायकी काढतो ग आई तो. आणि अगं आई, कशासाठी, कशामुळे, फक्त एका गैरसमजामुळे, तुझ्या अट्टहासामुळे का. माधवीताई म्हणतात की अगं अट्टहास नाही ग, तुझ्या लग्नासाठी, तुझं लग्न झाले ना की मोकळी ग मी. तेव्हा मुक्ता सुंदर उत्तर देते, अगं कशातून मोकळं व्हायचंय ग आई तुला. तुम्ही आया सतत म्हणतात मुलीचं लग्न झालं ना की आम्ही मोकळ्या. होतात का ग तुम्ही खरंच मोकळ्या. अगं तुम्ही आमचं शालेय जीवन, मग पहिलं मूल, दुसरं मूल, लग्न, काय काय करिअर चॉईसेस असतात, मोनोपॉज असतात, सगळ्यासाठी तुम्ही तयारच असता ना ग. नाही होऊ शकत तुम्ही मोकळ्या तुम्ही. माधवीताई म्हणतात, अगं आयाच असतो ना आम्ही, बाळं नाळा तोडून बाहेर पडतात ग, आम्ही नाही सुटू शकत. तुला ना असं हलक्यात घेतलं कोणी, तुझ्यातले दोष काढले तर माझा इगो दुखावतो ग मुक्ता. अगं असं कसं कोणी माझ्या मुलीला बोलू शकतं. अगं मुक्ता, एक वेळेला मला बोललं तर चालेल, पण माझ्या मुक्ताला नाही हं बोलायचं. अगं मुक्ता, तू माझा हळवा कोपरा आहेस ग बाळा. तेव्हा मुक्ता म्हणते, अगं आई, तू सुद्धा आहेस की माझा हळवा कोपरा. अगं तुला का कळत नाही आई, अशी माणसं जेव्हा तुला बोलतात ना ते माझ्या खूप जिव्हारी लागतं ग आई. का बोलला ग तो तुला, त्या माणसाची हिम्मत कशी झाली तुला असं बोलायची. पण आई, मी हे त्याला कसं विचारू, तू गेली होतीस ना ग त्याच्या ऑफिसला. अगं तो माणूस तर मूर्खच आहे ग, पण तो जे काही तुला बोललाय ना, आणखीन 2 मिनिटं जास्त बोलला असता ना तर माझ्या हातून काहीतरी होऊन गेलं असतं आज. माझी आई माझा अभिमान आहे, फक्त माझं लग्न होत नाही म्हणून जगाला तिला बोलायचा अधिकार नाही, सांगून ठेवते मी. लक्षात ठेवा. काय हे तुमचं, इतका का तुम्हाला माझ्या लग्नाचा घोर आहे, इतकी जड झाले का मी तुम्हाला. आता ह्या माधवीताई तिला बिलगतात आणि म्हणतात, नाही ग सोन्या, नाही ग. प्रेक्षकांनो सॉरी, पण खरंच डोळ्यात अश्रू येतील असा प्रसंग आहे हा.
माधवीताई मुक्ताला म्हणतात, नाही ग पिल्ल्या, अगं तुम्ही कधी आमचं ओझं असता का? आमच्या शरीराचा भाग असता ग, आमच्या आयुष्याचा भाग असता तुम्ही. नाही रे राजा, असं मनात पण नाही आणायचं. त्या मुक्ताचे डोळे वगैरे पुसतात, तिला जवळ घेतात आणि मग मिहिकाला सांगतात, गुळ नाही तर साखर आण ग तिच्यासाठी. सॉरी प्रेक्षकांनो, मी माझे अश्रू सुद्धा कंट्रोल नाही करू शकले. आता माधवीताईंनी तिच्या तोंडात गुळ घातलाय आणि म्हणतात, मुक्ता ग, अगं नको रडूस ग असं. आता तिचे वडील म्हणतात, थांबव ग माधवी हा विषय. माधवीताई म्हणतात, हो मला थांबवायचाच आहे आता हा विषय. त्यांनी मुक्ताच्या तोंडामध्ये साखर टाकली आणि तिला समजवत आहेत, अगं मुक्ता, ए बाळा, माझं चुकलं ग, मान्य आहे, सॉरी ग. तेव्हा मुक्ता म्हणते, नको ग म्हणूस सॉरी, तू असं नको करूस. आता माधवीताई म्हणतात, तू माझं ऐकशील का? हे बघ अगं, त्या मुलीकडे ना नको लक्ष देऊ, तू नको तिला जीव लावूस आता, अगं काही गरजच नाहीये. तेव्हा मुक्ता म्हणते, अगं आई ऐक ना, मला ना खूप काळजी वाटते ग तिची. किती इवलासा जीव आहे, कशी राहत असेल ती त्या माणसांमध्ये, त्या आजी आजोबांमध्ये. आणि अगं तिचा तो बाबा म्हणतो ना स्वतःला, तो सागर, अगं तो किती इग्नोर करतो ग तिला. अगं आई, ती बिचारी आहे ग. तेव्हा माधवीताई म्हणतात, नाही नाही असू देत बिचारी वगैरे, तू त्या सागरशी बोलशील त्या मुलीसाठी, काही नको. तेव्हा ही मुक्ता म्हणते, आई तू माझ्या लग्नाचा विचार बंद करू शकशील का? तेव्हा माधवीताई म्हणतात, अगं असं कसं करणार, तू माझी मुलगी आहेस ना, ती सई काय तुझी मुलगी आहे का? बघ तुझ्या लग्नाची काळजी मला कायमच असणार आहे. मी बंधूशी बोलली आहे ना, एक मुलगा आहे तो भेटायला येणार आहे तुला, आणि मग तुमचं एकदाच बघितलं ना की मी दाखवून देईल त्या शेजाऱ्यांना. आता मुक्ता खूप चिडते आणि म्हणते, अगं आई तुला का आणि कसं कळत नाहीये, तू ना माझं लग्न लावून द्यायचं जे चॅलेंज घेतलंयस ना, त्यामुळे असे लोक संधी घेतात आणि माझ्यातली कमतरता दाखवून ना मला नाकारण्याची पण संधी त्यांना मिळते. माधवीताई म्हणतात की मी अशी चूक नाही करणार. हे बघ तुझ्या लग्नाचा विषय निघाला ना की मी सगळं खरं खरं सांगणार. आणि मग दाखवून दिलं या शेजाऱ्यांना. मुक्ता चिडते आता खूप आणि म्हणते, अगं आई काय चाललंय तुझं, काय हे दाखवेल ते दाखवेल, प्रत्येक वेळेला शेजाऱ्यांनाच का दाखवायचं असतं तुला. मुक्ता आता तिथून वैतागून निघून जाते. बिचारे माधवीताई तिला आवाज देतात, ए मुक्ते ग, अगं थांब ना. प्रेक्षकांनो, आता यात नवीन कॅरेक्टरची एंट्री झाली आहे. कोणीतरी बाई आहे, ती सकाळी सकाळी चहा करत असते. ही आहे सागरची सगळ्यात मोठी बहीण. आणि आल्या आल्या इंद्राताई म्हणतात, अगं बाई कवा आलीस तू, आणि आली तर आली, मला सांगितलं पण नाही तू. तेव्हा ही म्हणते, काय ग आई, तू पण ना लक्षच देत नाही कधी कुठे. आता या दोघींमधला एक छोटासा संवाद दाखवलाय. याच्यावरनं हे दाखवलंय त्यांनी की ही जी त्याची बहीण आहे ना सागरची, ती जरा जास्तीच क्रुएल आहे. इंद्राताईच्या त्यांच्या ह्या मुलीसोबत त्यांचा नातू पण आलाय. आता इंद्राताई त्याला जवळ घेतात, त्याची दृष्ट वगैरे काढतायत. आणि ती मुलगी म्हणते, काय ग आई, ती कुठे गेली तुझी ती नटवी गुलाब, काय घर करून ठेवलंय ना हे सगळं, किती पगार देतेस ग तू तिला. तेव्हा ह्या सांगतात की 8,000. तेव्हा ती म्हणते, 8,000, मी ह्या पोरीला फक्त 4,500 रुपये देते. तू पण ना म्हणजे प्रत्येक गोष्टी पैशामध्ये तोलणारी मोजणारी, असं तिचं इंट्रोडक्शन दाखवलंय त्यांनी. आता इंद्राताई म्हणतात, अगं दुसरी कुठे भेटणार आहे मला मोलकरीण. तेव्हा ही म्हणते, मी आहे ना, मी बघून देते तुला तिच्यापेक्षा चांगली बाई. काय या घराचे हाल करून ठेवले, आता मलाच लक्ष द्यावं लागेल या घराकडे. इंद्राताईंना ती कॉफी ऑफर करते, माझ्या हातची कॉफी घेशील का. तेव्हा त्या म्हणतात, नको ग बाई, मला आत्ताच माझा चहा झालाय. तेव्हा ही म्हणते, काय ग आई तू, माझी सासू तडफडत असते माझ्या हातची कॉफी प्यायला आणि मी तुला स्वतःहून देते तर तू नाही म्हणतेस. काळजीच करू नकोस, बघ मी आली आहे ना आता, बघ या घराचं रुपडं कसं बदलून टाकते. आणि सागरसाठी ती मुलगी बघितली, त्याचं काय झालं. तेव्हा या इंद्राताई म्हणतात, अगं ती विनी ना, अगं ती नाही पटली सागरला. तेव्हा ही म्हणते की तू काळजी करू नकोस, आता मी आले ना, मी त्याच्यासाठी एक मुलगी बघितली, अगं माझी नणंद आहे ना ती आता तू बघशीलच, सागर दुसऱ्या क्षणाला येऊन तुला सांगेल की मला तिच्याशी लग्न करायचंय. असं त्यांनी म्हणजे त्यांचा संवाद दाखवलाय, मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं. थोडक्यात काय, यांच्या घराची सूत्र आता ह्या सागरच्या मोठ्या बहिणीने तिच्या हातात घेतली आहे. इंद्राताई म्हणतात, बरं झालं ग बाई तू आलीस ना, आता समजा चांगलं होईल बघ. पण माधवीताई थांबतायत का, त्यांनी पुन्हा एकदा आपल्या मुक्तासाठी एक मुलगा बघितलाय आणि त्यांच्या मिस्टरांना सांगतायत प्रतीक येणार आहे. तेव्हा हे म्हणतात, अरे रद्दी काढून ठेवली मी. माधवीताई म्हणतात, काय रद्दी कशाला. तेव्हा ते म्हणतात, अगं तो पेपरवाला ना, रद्दीवाला प्रतीक, त्याच्याबद्दलच बोलतीयस ना तू. तेव्हा माधवीताई म्हणतात, अरे नाही रे, हे बघ मी प्रतीक म्हणजे एका मुलाबद्दल बोलतीये, दिसायला छान आहे तो, वंदूने बघितला आपल्या मुक्तासाठी आणि तो ना कॅलिफोर्नियाला राहतो, म्हणजे वंदूच्या बॉसच्या कोणातरी नात्यात आहे. तेव्हा ते म्हणतात, बऱ्याच जवळच्या नात्यात आहे. माधवीताई त्याचं खूप कौतुक करतात, अरे दिसायला खूप चांगला आहे तो, कॅलिफोर्नियाला काम करतो तो, बॉस्टनला होता, आता त्याच्या आईवडिलांना भेटायला आलाय आणि आपल्याला पण भेटायला येतोय. अरे मी बोलले सगळं मुक्ताबद्दल आणि त्याला सगळं कबूल आहे.
त्यांचे मिस्टर म्हणतात ही सगळी प्रस्तावना होती का? तेव्हा माधवीताई म्हणतात तू ऐकशील का? सगळं चांगलं आहे, स्वतःचं घर आहे त्याचं, मोठ्या कंपनीत जॉब आहे आणि त्याच्या घरासमोर स्विमिंग पूल पण आहे बरं. पुरू म्हणतात की मग आपण कधी जाणार आहे त्यांच्या स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करायला? माधवीताई म्हणतात ते मुक्ताच्या हातात आहे ना. पुरू म्हणतात की तू बोलली आहेस का मुक्ताशी? तेव्हा माधवीताई म्हणतात तुला माहिती आहे ना, मी विचारते ना तिला दरवेळेला, तिची हरकत नसेलच, आपण तिला काय पाहिजे की आपण सगळं खरं खरं सांगायचं. मी सांगितलंय आणि वंदूने पण सांगितलंय, तरीसुद्धा तो येतोय भेटायला मुक्ताला. आता पुरू म्हणतात अरे वा चांगली गोष्ट आहे, पण तो प्रतीक कुठे येतोय भेटायला आणि कधी येतोय? तेव्हा ह्या सांगतात संध्याकाळी आपल्या घरामध्ये. बरं चला चला आपण घर आवरूया. एक काम कर, तू आधी जाऊन AC घेऊन ये बरं. आणि अरे पुरू आज रगडा पॅटीस करे ना, तू आधी जा आणि पटकन AC घेऊन ये रे. ते म्हणतात अगं आजची काय बोलतीयस, कांदे टमाटे विकत घेतल्यासारखी काय बोलतीयस तू, AC विकत घेऊन ये. माधवीताई म्हणतात अरे असं काय करतो, तो परदेशातून आलाय ना मुलगा, इथे गरम होईल ना त्याला. आणि अरे आपले ते इलेक्ट्रॉनिकचं मॉल आहे ना तिथून घेऊन ये. अरे तिथली माणसं लगेच फिटिंग वगैरे करून देतात. आता पुरू म्हणतात तुला काय माहिती ग? माधवीताई म्हणतात अरे मी मिक्सर रिपेअर करायला गेले ना तेव्हा चौकशी केली होती. माधवीताई आधी स्वामी समर्थांपुढे जाऊन साखर ठेवतात, पण पुरू म्हणतात हे बघ माधवी तू मुक्ताशी बोलायला हवं. माधवीताई म्हणतात अरे बोलूयात ना, ती आल्यावर तिला आपसुकच कळेल आपली सगळी तयारी बघून. म्हणतात की ती डिस्टर्ब आहे ग. माधवीताई म्हणतात अरे मला कळतंय, मला सगळं समजते, पण तिला कळेल सगळं, तू नको काळजी करू. आता पुढे आपण बघतोय सागर त्याच्या ऑफिसला निघालेला असतो, मुक्ता कोणाशी तरी बोलत असते खाली. सागर तिला बघतो आणि खुन्नस देऊन निघून जातो. मुक्ता पण फार काही त्याच्याकडे बघून रिॲक्ट होत नाही. पण पुढे आपण बघतो की सई त्याच्या मागे मागे येते पळत पळत पप्पा पप्पा करत, आणि या सागरचं लक्ष सुद्धा नाहीये, तो त्याच्या फोनवर बोलण्यात बिझी असतो. सई त्याच्या म्हणजे काय म्हणतात त्याला गाडीपर्यंत जाते, पण तो जोरात दरवाजा लागतो, तिचं बोट चेंगरतं, तरी सुद्धा या सागरचं लक्ष नाहीये. जरा जास्तीच रूढ दाखवलाय हा सागर. आणि मुक्ता हे सगळं बघत असते, तिचं जीव कासावीस होत असतो सईसाठी. इथे त्यांनी त्या प्रेमाच्या गोष्टीचं सॅड सॉन्ग प्ले केलंय. बिचारी मुक्ता सईशी काही बोलू शकत नाहीये ना, पण तेवढ्यात तिथे इंद्राताई येतात आणि मुक्ताला बघतात तिथे समोर आणि सईला म्हणतात बाळा सई चल चल बरं इथून, पप्पा कामात आहे ना आणि इथे उभी राहू नको जास्ती वेळ, तुला कोणाची नजर लागेल. इंद्राताईंचा हा टोमणा मुक्ताच्या लक्षात येतो, पण मुक्ता त्यांना इग्नोर करते. आता या इंद्राताई सईला घेऊन निघून जातात त्यांच्या घरी. मुक्ताचा जीव मात्र थोडा थोडा होताना दिसतोय. तर प्रेक्षकांनो इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आणि मी तुम्हाला डिटेल रिव्ह्यू देते रोजच. पुढे आपण बघतोय की माधवीताईंनी इलेक्ट्रिसिटी म्हणजे डाऊन केलेली असते, त्यामुळे सागर चिडतो आणि म्हणतो हे बघा प्लीज ते लाईट चालू करा, माझं ऑफिसचं काम आहे. तेव्हा माधवीताई चिडतात आणि म्हणतात हे काय तुमचं, प्रत्येक वेळेला असं का करता तुम्ही? आता सागर उगाच येतो आणि मुक्ताशी डोकं लावायला जातो की तुम्ही माझ्या मुलीपासून दूर राहा. तेव्हा मुक्ता म्हणते मी लांबच आहे तुमच्या घरापासनं, आणि बरं झालं तुमची बायको सुद्धा लांब आहे, सुखात असेल ती, निदान सईपेक्षा तरी आनंदात असेल ती. बिचारी तुमची सई कायम तुमच्यामुळे झुरत असते, पण निदान तुमची बायको तरी नशीबवान आहे, ती तुमच्या सोबत नाहीये. आता मुक्ता जरा जास्ती बोलून गेली आहे, त्यामुळे सागरचा हात मुक्तावर उचलतोय, म्हणजे सॉरी सागरने मुक्तावर हात उचलला आहे. आता हे जरा अति झालं आहे, त्यामुळे आता बघूयात पुढे काय काय दाखवत आहे. पण सिरियल मात्र अगदी इंटरेस्टिंग वेवर चालली आहे प्रेक्षकांनो, छान दाखवत आहे ते. माधवीताईंचा हळवेपणा आणि मुक्ताचे हे डायलॉग प्रचंड छान होते आज. कसे वाटले तुम्हाला आम्हाला कमेंटमध्ये नक्की रिप्लाय करायला विसरू नका आणि माझा रिव्ह्यू आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला देखील. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज.